नमस्कार. पुन्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी काही दिवसांपूर्वी ना वांगीची रोपं लावली होती. जी वांगी म्हणतात बघा. तर वांग्यांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. काही दिसायला म्हणजे आता एवढी मला नावं नाही माहिती, पण त्यातल्या त्यात मला माहिती आहे एक, तर म्हणजे वांगी आहे. वांगी म्हणजे काय, तर असे वेल कसे असते त्या पद्धतीने असे लांब-लचक असतात. आणि आमच्या इथल्या एकाच काकीने मला दिली होती लावायला. म्हणजे तर आम्ही ती लावली आहे. तर मग काही दिवसांपूर्वी मी लावली होती. तर आता थोडं त्यांना पण पुरण घातलं पाहिजे. आता त्यांनी जीव धरलेला आहे. कारण नुकतीच जेव्हा आपण कोणतंही झाड लावलं ना, की ते पटकन लावल्यानंतर पटकन 1-2 दिवसात असं उभं नाही राहत, किंवा त्याची जी काही मुळं आहेत ती मातीमध्ये एकदम हे नाही केली जात, म्हणजे काय म्हणतात, मुळं अशी एकदम परफेक्ट मातीला धरून ठेवत नाहीत. तर 2-3 दिवस गेले, त्याच्यानंतर छानपैकी आता ते उभेसुद्धा राहिलेले आहेत. तर आज मी त्यांना पुरण घालणार आहे. तर चला मी दाखवते, जी आपली बाग आहे जिथे आपण शेवंती आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जास्वंदीची झाडं लावलेली आहे. तिथेच मी सगळी आणि एक कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे वांगीचं. तर मी तेच आता लावते आणि त्याला पण लावलेलं आहे. फक्त तर त्यांना शेणखत वगैरे मी आता मिक्स करून त्यांना घालणार आहे. तर चला आता आपण घालूया आणि बघा कशा पद्धतीने जेव्हा लागतील त्याचे पण व्हिडिओ येतील, कारण की खूप लांबलचक असे वांगी आणि ह्या सीझनमध्ये ना ती विकायला वगैरे पण येतात वांगी. तर चला मी आता 2 प्रकारची खतं आणली आहेत. सो मला एकाचं नाव माहिती आहे, ते म्हणजे शेणखत आहे, आणि दुसरं जे काजूंसाठी वगैरे आंबा वगैरे लावतो ना, ते खत वापरलं जातं आणि काजूला पण घातलं जातं. सो मला नाव जर आठवलं तर मी खाली जे टॅग करेन तिथे त्याच्यामध्ये मी खताचं नाव असेल तिथे टॅगमध्ये, तर तुम्ही नक्की बघा. तर चला आता मी ते मिक्स करणार आहे आणि ते झाडांना घालणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता मी दोन्ही पण जे काही खतं आहेत आता मिक्स करते आणि नंतर आपण त्यांना घालूया. तर इथे बघा शेणखत वगैरे घेतलं आहे मी. जास्ती करून शेणखतच आपण टाकणार आहोत आणि दुसरं म्हणजे खत आहे. त्याचं स्पेसिफिक नाव नाही मला त्याचं माहिती, पण मी ते घेतलं आहे जे आम्ही काजूना वगैरे घालतो, आंब्यांना वगैरे घालतो खत, ते वालं आहे. आता शेणखत टाकण्यामागे तुम्हाला माहितीच असेल की शेणखताची काय पॉवर आहे झाडांसाठी, झाडांच्या उत्तम वाढीसाठी, झाडाला चांगली फळं यावी यासाठी, ओव्हरऑल काय तर झाड छान मजबूत व्हावं यासाठी शेणखत घातलं जातं. आता शेणखत कोकणामध्ये इझिली अवेलेबल मिळतं, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये गाई-गुरं आहेत. त्यांचं जे काही गोमूत्र असेल, शेणखत असेल, ते इझिली अवेलेबल असतं. तर गोमूत्राचं पण चांगलं काम आहे. जर झाडांना किडा वगैरे लागला असेल तर त्याच्या बुंद्यामध्ये वगैरे आपलं गोमूत्र टाकलं जातं. तर गोमूत्राचा पण खूप सारा चांगला फायदा आहे झाडांसाठी. तर इथे बघा मी दुसरं पण खत आहे ते पण मिक्स केलं आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत पण आपण जास्ती क्वांटिटी शेणखताची ठेवणार आहोत, जेणेकरून झाडांना पुरेपूर शेणखताचं एकदम ऑर्गॅनिक असं छान खत मिळावं यासाठी. आता कसं आहे, खत पण जास्ती टाकलं तर झाड मरू पण शकतात. एका विशिष्ट क्वांटिटीमध्येच टाकायचं शेणखत आणि दुसरं शेणखताचा तसा दुसरं असं काही त्याच्यावरती इफेक्ट असं होत नाही. पण जर तुम्ही दुसरं कुठलं युरिया, सुफला वगैरे अशी असंख्य खतं आहेत, त्याचा जर जास्ती क्वांटिटीमध्ये वापर केला ना, तर मग झाडं मरायची शक्यता असते. ती पण नाही घालायचं, क्वांटिटीनुसारच घालायचं. पण इथे मी जास्त शेणखताची क्वांटिटी जास्ती ठेवली आहे, कारण की शेणखत झाडासाठी खूप चांगलं आहे. सर्वोत्तम असं एक खत आहे जे कोकणामध्ये बघायला तुम्हाला मिळेल आणि जास्तीत जास्त कोकणातले लोकं शेणखतच जास्ती वापरतात. मग फुलझाडांना असेल किंवा फळझाडांना असेल तर ते वापरलं जातं. तर इथे मी पूर्ण मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर आपण जिथे झाडं लावलेली आहेत तिथे आपण टाकणार आहोत. सो काही दिवसांपूर्वीच मी झाडं लावली होती. तर कुठलंही झाड तुम्ही एका जमिनीतून उपटून जर तुम्ही लावत असाल ना, किंवा रोपं जरी तुम्ही तयार करून दुसरीकडे जर लावत असाल ना, तर पटकन जीव नाही लागत. त्यांना थोडे दिवस जातात जीव धरायला. तर इथे धरलं आहे चांगला जीव. बघा इथे एक रोप बघायला मिळेल. हे वांगीचे आहेत. वांगी म्हणजे अशी लांब वांगी येतात ना ती. तर वांगीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. तिथे बघा इथे 2 रोपं आहेत. त्याच्यानंतर पुढे पण मी 2-3 रोपं लावलेली आहेत. अशी आपली एक 5-6 रोपं आहेत आणि एक कुंडीमध्ये लावलं आहे, कारण की इथे जागा नव्हती म्हणून. कारण की ह्याच्यामध्ये फुलझाडं वगैरे आहेत, त्याच्यामुळे जागा तेवढी नव्हती. हे बघा फुलसुद्धा आलेलं आहे वांगीला. काही दिवसांनी वांगी लागायला पण लागतील. तुम्हाला मी दाखवेन की वांगी कशी असतात, काय असतात. आता बाजारामध्ये पण विकायला वगैरे वांगी येतात. तर आपली शेवंतीची झाडं वगैरे आहेत, त्याच्यातच मी सगळं लावलेलं आहे. टोमॅटो पण आपल्याकडे रुजलेला आहे. तर आता आपण त्याच्या भोवती रिंगण वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण खत टाकणार आहोत. बघा इकडे पण मी एक लावलेलं आहे. सो याला थोडं जीव नाही आहे, पण खत वगैरे टाकलं की चांगलं एकदम मस्त जीव वगैरे लागेल आणि वांगी लागायलासुद्धा लागतील. आता इथे मी विळा घेतला आहे. विळा का कोयतेपेक्षा ना विळा पकडायला पण बरं पडतं हँडल करायला, आणि छानपैकी विळ्याने बरीचशी कामं विळ्यानेच केली जातात, छोटी मोठी कामं असतील ती. आता इथे बघा मी प्रत्येकाच्या बुंध्याच्या भोवतीनं असं रिंगण करते, म्हणजे तिथली माती आहे ती जरा साईडला करून जी काही मुळं वगैरे पसरलेली आहेत त्यांना खत लागावं यासाठी. ते बघा मी विळ्याने पूर्ण एका साईडने छानपैकी रिंगण पाडते. आता हा जो काही कचरा
वगैरे तुम्हाला बघायला मिळेल, झाडांची पानं वगैरे पडतात. हा पण एक खताचाच प्रकार आहे. ह्याचं पण खतच बनतं, नंतर एकदम सगळं कुसून वगैरे जातं आणि त्याच्यानंतर त्याचं खत बनतं झाडांना आणि ते पण चांगलंच एक खत आहे. तर असं मी सगळ्यांभोवती रिंगण पाडून घेतलेलं आहे आणि नंतर आपण शेणखत जेव्हा टाकू त्याच्यानंतर आपण तेच परत सगळी जी काही पालापाचोळा खाली जो काही पडलेला आहे तोच आपण परत त्यांच्याभोवती ओढणार आहोत, कारण की ते पण एक खतच आहे. तर मस्तपैकी असं आपण सगळ्यांभोवती रिंगण पाडून घेतोय. तर शेवंती पण बघा किती छान झालेली आहे, एकदम टवटवीत. आणि आता ह्या झाडांना पाणी मिळतं, चांगलं ऊन वगैरे आहे त्याच्यामुळे पाणी चांगलं मिळतं, त्याच्यामुळे झाडं खूप चांगली झालेली आहेत. ते बघा ते इकडे पण जे आहे त्याला पण मी पूर्णपणे रिंगण पाडून घेतलेलं आहे. जसं आपण पावसाळ्यात कसे खतं वगैरे घालतो त्याच पद्धतीने तुम्ही आता जरी फळझाडांना जरी खतं घातली तरी काही नाही, कारण की आता पाऊस पण म्हणजे पाऊस नसला तरी आपण पाणी वगैरे घालतो झाडांना, तर त्यांना इझिली पाणी मिळतं आणि चांगली झाडं मोठीसुद्धा होतात. तर इथे बघा रिंगण पाडायचं काम चालू केलं आहे मी. सो खूप दिवसांपूर्वीच, म्हणजे खूप दिवस म्हणण्यापेक्षा एक 8 दिवस वगैरे झाले तेव्हाच लावली होती, पण चांगला जीव धरलेला आहे आपला वांगीना. तर हे बघा आता याला पण मी एक रिंगण पाडून घेते आणि आजूबाजूला पण अशी बरीचशी झाडं आहेत, फुलझाडं वगैरे. तुम्ही बघितलं असेल याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे. आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या जास्वंदी आहेत, शेवंती कोणत्या प्रकारच्या आहेत, अन्य कोणती झाडं आपण लावलेली आहेत त्यासुद्धा. तर मातीमध्ये चांगली, जमिनीमध्ये ना चांगली झाडं होतात. मग तुमची फळझाडं असू दे नाही तर फुलझाडं असू दे, प्रॉपर मातीमध्ये मस्त होतात. कुंडीमध्ये पण होतात, पण तेवढं जीव नाही लागत, तेवढी जागा नसते मुळांना पसरायला. तर मातीमध्ये कसं लावले की मुळं कुठेही जाऊ शकतात, तेवढी जागा पण असते त्याच्यामुळे. तर इथे बघा एकजीव केलेलं जे काही शेणखत वगैरे आहे, मी जे खत बनवले ते आता मी यांच्या बुंदाजवळ टाकायचं काम चालू केलं आहे. तर असं बुंदांजवळ टाकायचं आणि नंतर मग माती चांगली ओढून घ्यायची. पाणी आपण आज नाही टाकणार, पाणी आता रोज आपलं जसं सकाळचं पाणी लावलं जातं झाडांना तेव्हाच ते पाणी देणार. तोपर्यंत चांगलं मुरेल पण आतमध्ये आणि जे काही प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये ते सगळं झाडांना जाऊन मिळेल. तसं प्रत्येकाभोवती मी टाकलं आहे आणि बुंदाजवळ माती छानपैकी हाताने ओढून घेतली आहे, जेणेकरून माती त्यांना चांगली मिळावी यासाठी. एक एक मुठ्ठी, 2-2 मुठ्ठी असं टाकलं आहे, जास्ती नाही टाकलं आहे, त्यांच्या ह्याच्याप्रमाणेच टाकलं आहे. हे बघा ह्या झाडाला फुलसुद्धा आलं, सो काही दिवसांनी ह्याच्यावरती फळ पण लागेल, म्हणजेच वांगंसुद्धा लागेल. हे बघा असं फक्त टाकलं आहे आणि नंतर मग असं माती ओढायची वरती. तुम्ही जेवढी माती ओढाल ना, जेवढी चेपाला तेवढी चांगली. आणि जो काही पालापाचोळा खाली पडलेला आहे ते पण मी ओढून घेतलं, जेणेकरून त्याचं विघटन होईल, त्याचं खत पण होईल आणि झाडांच्या वाढीसाठी पण होईल. तिथे असं सगळी माती मी ना ओढून घेतली आहे. तर असं मी ना सगळ्या झाडांभोवती असं ओढून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जे कुंडीमध्ये लावले ना ते पण दाखवते. ते हाईटने पण छान वाढलेलं आहे. ही पण झाडं बघा किती छान मुळं धरलेली आहेत, त्याच्यामुळे टवटवीत दिसतात. तर अशी सगळी मी ना मग खत वगैरे टाकून माती छान ओढून घेतली आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्याकडे खतं नसतील तर तुमच्याकडे शेणखत जरी असलं तरी तुम्ही वापरू शकता. आता ऑनलाईन पण खतं वगैरे मिळतात. तर जसं सुफला वगैरे आहे, त्याच्यानंतर युरिया आहे, बरीच खतं आहेत. तीही आता कोकणामध्ये ही 2-3 पिकं म्हणजे खतं वापरली जातात. आता भात येईल म्हणजे काय आपल्याकडे जी काही भात लावणी वगैरे असते त्या लावणीमध्ये पण युरिया वगैरे वापरलं जातं खत. तर अशी सगळी खतं वापरली जातात. नाचणीसाठी वाटते सुफला वगैरे वापरलं जातं खत. तर अशी ही खतं आहेत, तर त्या ह्याच्यानुसार ती वापरली जातात. तर इथे पण मी टाकले ते बघा. ह्याला पण छानपैकी आपण माती ओढून घेणार आहोत. जेवढी तुम्ही झाडांभोवती माती ओढून घ्याल ना, जास्तीत जास्त तेवढं झाडांना एक ना छान हे मिळतं, जोरपणा पण मिळतो आणि मुळांना पण छानपैकी सगळीकडे जायला जागा पण तेवढीच मिळते. खूप माती ओढायची चांगली मस्तपैकी आणि अशा पद्धतीने छानपैकी मी सगळ्या झाडांना जी काही मी लावलेच झाडं त्यांना मस्तपैकी खत घातलेलं आहे. आणि आता ही जी रोपं आहेत ना, ही तयार केलेली रोपं आहेत मळ्यामध्ये आणि तयार केलेली रोपं अशी मी ती लावली आहेत सगळीकडे. तर त्या काकींकडून घेतली आणि नंतर मग आणून मी ते लावल्यात. तर कोणतेही झाड लावलं ना तेव्हा तुम्हाला, तर अशी सगळी रोपं आपण लावल्यात. ते बघा कुंडीमधलं मस्त झालेलं आहे, वाढलं पण छान. तर आता आपण त्याच्यामध्ये खत टाकणार आहोत, त्याच्या भोवती आणि माती ओढून घेणार आहोत. आता कुंडीमध्ये मला लावायचं नव्हतं, पण जागाच नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं चला आता आहे कुंडीमध्ये ते लावून टाकूया. तर ह्याच्यामध्ये मी बघा ह्याच्याने पूर्ण रिंगण पाडून घेतल्याने नंतर आपण त्याच्यामध्ये खत टाकणार आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे झाडं वगैरे लावले असेल तर तुम्ही ह्या पिरियडमध्ये पण त्यांना शेणखत वगैरे घालू शकता. असं नाही आहे की ह्या पिरियडमध्ये घालू नाही शकत. आता त्यांना पाणी, आपण उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी आपण घालतो, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. पावसाळ्यात खरी खतं वगैरे घातली जातात झाडांना, काजू असेल, आंबा असेल, यांना खतं घातली जातात.
तर हे बघा आता मी ह्याच्यामध्ये सगळं टाकलं आहे. पानं वगैरे पण सगळी मी ह्याच्यामध्ये मिक्स केल्यात आणि पूर्ण माती ओढते बघा कशी आणि पूर्ण चेपायची, जेणेकरून पाणी घातल्यावर परत माती खाली येते, पूर्ण चेपून घ्यायची. तर असं कुंडीमध्ये पण छानपैकी रोप लावलं आहे. आता यांना जेव्हा वांगी वगैरे लागतील ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. मस्त येतात वांगी एकदम लांबलचक अशी. तर या दिवसांमध्ये पण विकायला वगैरे बाजारात असतात गावठी वांगी वगैरे. तर इथे आपलं वांग्याचं रोप एकदम रेडी आणि ह्यालासुद्धा एक कळा आलेला आहे. तर बघूया किती लागतात, काय लागतात आणि त्याला सपोर्टला एक काठी पण लावायची. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.